माझ्यासोबत मंत्री आदिती तटकरे आहेत। खरं तर उद्या मुंबईमध्ये पक्षाच्या वतीनं अजित पवार यांच्या शोकसभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी वर्ली डोम इथे आदिती तटकरे आणि पक्षाचे प्रमुख नेते हे पोहोचलेले आहेत। ताई, उद्या तर खरं तर मुंबईमध्ये पहिलीच ही शोकसभा दादांची होत आहे। कसं नियोजन असणार आहे, काय सांगाल? खरं आमच्या सर्वांच्या आयुष्यातला आहे एक अतिशय अवघड प्रसंग आहे आणि अनपेक्षित असा प्रसंग आहे। कधीच आम्ही दुरान्वेही या प्रसंगाचा विचार केला नव्हता, कधी ध्यानीमनी सुद्धा नाही। आणि अशा पद्धतीची शोकसभा ज्यांचे आम्ही प्रचाराचे मेळावे आयोजित केले, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं आयोजन करायचो, पक्षाचे सगळे कार्यक्रम व्हायचे आणि त्या ह्याच्यामध्ये आज त्यांची शोकसभा घेणं याच्यासारखं मला वाटतं दुर्दैव हे कुठल्याच कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये येऊ नये। आम्ही उद्या त्यांच्या सर्व आठवणींना इथं उजाळा देणार आहोत आणि जे काही कार्य त्यांनी महाराष्ट्रासाठी केलं, पक्षासाठी, जनतेसाठी केलं, वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व जे हितचिंतक आहेत ते त्यानिमित्ताने उद्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला इथे येणार आहेत। ताई, खरं तर उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। दादा दरवर्षी अर्थसंकल्प मांडताना पाहायला मिळाले, तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत विधान भवनात येताना पाहायला मिळालं। उद्या त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हे अधिवेशन सुरू होते, काय भावना व्यक्त करा? सभागृह हा त्यांच्याशिवाय बघणं आणि त्या सभागृहामध्ये त्यांच्याशिवाय बसणं मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठीच एक अतिशय कठीण ते असणार आहे। कारण त्यांचा अर्थसंकल्प आम्ही सगळे वाट बघायचो, त्यांची तयारी एक दीड 2 3 महिने आधी सुरू व्हायची आणि अधिवेशन म्हणजे दादांचं एकदम म्हणजे आवडता विषय, त्यांना इतकं आवडायचं। अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ ते असायचे, 12-1 वाजेपर्यंत चालू दे असायचे। आम्हाला सगळ्यांना त्यांच्या सूचना असायच्या की अधिवेशनाला तुम्ही असलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, राज्यातले प्रश्न मांडले पाहिजेत, जे प्रश्न आमदार आपल्याकडे मांडतायत त्याची उत्तरं गेली पाहिजेत आणि त्याबद्दलची त्यांची नेहमी म्हणजे एकदम आम्हाला तर आठवते दर तासाला आमचं अटेंडन्स पण असायचं आणि ते अटेंडन्स दादांकडे दर तासाला जायचं, कोण कोण हजेरी आहे, कोण कोण आहेत, कोण नाही आहेत आणि मग त्यांना ते दर मंगळवारच्या मीटिंगमध्ये सांगायचे की अरे हे 4 आमदार तुम्ही कमी बसलाय, हे मंत्र्यांची उपस्थिती आणखीन वाढली पाहिजे, असं बारकाईनं लक्ष असायचं। म्हणजे ते अधिवेशनामध्ये सक्रिय असताना आपला कुठला आमदार, कुठला मंत्री हा कुठेही अधिवेशनाच्या काळामध्ये कमी पडू नये, कारण शेवटी आपण 3.5-4 लाख 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यांची कुठेही निराशा ही आपल्या हातून होऊ नये याची दक्षता ते नेहमी आम्हाला आठवण करून द्यायचे, आम्हाला नेहमी ते त्या संदर्भातली जाणीव करून द्यायचे। आणि उद्या त्यांच्याशिवाय सभागृहामध्ये पहिलं पाऊल ठेवणं हे म्हणजे विचारांच्या पलीकडचं आहे आणि बहुतांशी बजेटचं काम त्यांनी सुरू केलं होतं, त्यामुळे तो आवाज परत सभागृहामध्ये मला वाटतं मग ती व्यक्ती आपल्यात नाही आहे, ती व्यक्ती परत कधी पाहायला मिळणार नाही, अनुभवायला मिळणार नाही, त्यांना कधी भेटायला मिळणार नाही। मला वाटतं ही भावना ही मनाला फार वेदना देणारी आहे। दादा नसले हयात तरी उद्यापासून ह्या स्वतः सुनेत्रा वहिनी आपल्याला तिथे दिसणार आहेत, त्यांच्यासाठी काय तुम्हाला सांगता? आम्ही तर सगळे आमदार, सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी आम्ही सगळे सुनेत्रा काकींसोबत आहोत आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे शेवटी दादांसोबतचा त्यांचा जवळपास 35-40 वर्षाचा सहवास, त्याही एका राजकीय कुटुंबातील आहेत, प्रशासन त्यांनी जवळून घरामध्ये बघितलेलं आहे, दादांच्या माध्यमातून तर बघितलेलं आहे आणि बारामतीमध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, अगदी ग्रामपंचायतपासून आणि काटेवाडी तर म्हणजे काटेवाडीचं स्वच्छतेचं अभियान हे सुनेत्रा काकींनी सुरू केलं। राज्य नाही तर देश पातळीवरचे, जग पातळीवरचे पुरस्कार हे तिथं मिळाले। त्यानंतर टेक्स्टाईल पार्क असो, त्यानंतर बचत गटांची चळवळ असो, विद्याप्रतिष्ठान असो, अशा अनेक याच्यामध्ये त्या नेहमी सक्रिय राहिलेल्या आहेत। शेवटी आज त्यांच्यावर ही अतिशय मोठी जबाबदारी पडलेली असताना एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणं
आणि हेच दादांनाही अभिप्रेत असावं. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की शेवटी दादांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही. पण आम्ही सुनेत्रा काकींमध्ये दादांना शोधण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की जसं आम्हाला दादा सांभाळून घ्यायचे, जसं दादा प्रेम आपुलकी प्रसंगी आम्हाला थोडं नाही का म्हणजे असं म्हणजे जरा असा प्रेमाचा त्यांचा हे असायचा आणि त्यातून सल्ला असायचा, त्यांचं मार्गदर्शन असायचं, ते सगळं काकी आम्हाला सांभाळून घेतील. आम्ही त्यांच्या पाठीशी सगळेच जण कार्यकर्ते म्हणून ठाम पद्धतीनं उभं राहू. त्यांच्या समोरचं तर हे आव्हान आहे. अनेक अपेक्षांचं ओझं असणार आहे सगळ्याच बाजूनी. वैयक्तिक त्यांच्या उडी हानी तर मला वाटतं म्हणजे कोणाचीच झाली नाही. म्हणजे सुनेत्रा काकी आणि दादांच्या आई या दोन म्हणजे त्या ज्या दोन व्यक्ती आहेत त्या ज्या दुःखातून जात असतील, ज्या प्रसंगातून जात असतील याची कल्पनाही खरं तर करवत नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बाजूनी उभं राहणं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि दादांच्या कुटुंबासोबत आम्ही नेहमीच त्या ठिकाणी ताकदीने जसं दादा असताना दादांच्या पाठी म्हणजे सगळ्या ह्याच्याने आम्ही असायचो. अशी म्हणजे त्या नेतृत्वावरच आम्ही सर्व गोष्टी सोडलेल्या होत्या. तसं आता काकी आहेत आणि आम्ही सगळेच जण अधिवेशनाच्या काळातच नव्हे तर संबंध म्हणजे या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत ठामपणे आम्ही उभे आहोत आणि त्याही आम्हाला त्यांच्या छत्रछायाखाली जसं दादांनी घेतलेलं होतं, जसं त्यांचं होतं त्या पद्धतीनं त्याही सांभाळून घेतील अशीच आमच्या सगळ्यांची सुद्धा एक प्रामाणिक इच्छा आहे. निश्चितच दादांच्या जाण्यानंतर खरं तर एक पोकळी निर्माण झालेली आहे, ती कधीच भरून निघणार नाहीये. पण मात्र बारामतीमध्ये 2 गावं जी आहेत तिथे गाव बंदची हाक दिलेली आहे. काय ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला व्यक्त व्हावं असं वाटतंय? कारण दादांच्या या सगळ्या अपघातानंतर संपूर्ण गावकरी जे आहेत, जी सर्वसामान्य जनता आहे ती भावूक आहे. अजूनही त्यांना हे विश्वास पटत नाहीये. त्यामुळे दादांचा हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय सगळीकडनंच व्यक्त होतोय. स्वतः मग रोहित पवार असतील ते वारंवार संशय व्यक्त करताना पाहायला मिळतात. काय यावरती प्रतिक्रिया? कसं आहे, ती व्यक्ती गमावल्याचं दुःख हे सगळ्यांनाच आहे. त्यांच्या नातलगांनाही आहे, घरातल्यांना तर आहेच, आमच्यासारख्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा आहे, सामान्य जनतेला सुद्धा आहे. म्हणजे अगदी दादांना कधी पाहिलेलं न भेटलेले व्यक्ती पण असतील त्यांच्या पण म्हणजे दादांबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, खरं तर आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला रोज वाटायचं की दादांची प्रशंसा व्हावी, दादांचं कौतुक व्हावं राज्यभरातून, त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं व्यक्त करतं आणि आमची पहिल्या दिवसापासून हीच भूमिका राहिली. कदाचित आम्ही ती मीडियामध्ये किंवा कशा ह्याच्यामध्ये जाहीररित्या कधी बोलून दाखवली नसेल की व्यक्ती गमावल्याचं एक दुःख असेल, त्या वेदना असतील, त्याचबरोबर त्या संपूर्ण अपघाताची पूर्णपणाने चौकशी व्हावी. कारण शेवटी चालता बोलता माणूस ज्याच्यासोबत काल म्हणजे अगदी तासाभराच्या पूर्वीपर्यंत आम्ही काही तासांपर्यंत आम्ही सगळे त्यांच्यासोबत वावरत होतो, ते अचानकपणे अशा पद्धतीनं निघून जाणं हे सगळ्यांसाठीच मानसिकरित्या ते कबूल करणं, मानसिकरित्या आपल्या स्वतःला त्या ह्याच्यापर्यंत आणणं हे सगळ्यांसाठीच अवघड आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांची सुद्धा हीच भूमिका आहे की त्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. शेवटी आम्ही आमच्या जीवाभावाचा ज्याच्यावर आम्ही जीव ओतून प्रेम केलं ती आज व्यक्ती आम्ही गमावलेली आहे. त्यांनी आमच्यावर तितकंच प्रेम केलं. त्याच्यामुळे त्यांना गमावणं ही भावना आमच्या सगळ्यांच्यापैकी कोणालाही सहन होणारी नाही. प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यक्त होत आहे, आपल्या भावना मांडतायत. त्यामुळे आमची सगळ्यांची हीच भूमिका आहे की लवकरात लवकर या सगळ्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. शेवटी आज महाराष्ट्राने एक महाराष्ट्रावर या भूमीवर प्रेम करणारा एक व्यक्ती गमावलेला आहे. आम्ही सगळ्यांनी तर शेवटी त्यांच्यासोबतचं आमचं जीवाभावाचं नातंच होतं, त्यामुळे आम्हाला ते वाटणं स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा वाटतं की एक कर्तृत्ववान असं नेतृत्व ज्यांनी 35-40 वर्ष महाराष्ट्राच्या या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, एकंदरीत विकसित महाराष्ट्राच्या सगळ्या भूमिकेमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी राहिलेले आहेत, तर त्यांचा अशा पद्धतीनं अपघात होणं, त्यांनी निघून जाणं ही सगळ्यांसाठीच एक खऱ्या अर्थानं मानसिक धक्का आहे आणि त्याच्यातून प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत असतं. त्यामुळे आमची सगळ्यांची सुद्धा या ठिकाणी मागणी आहे की
मर्यादित कालावधीमध्ये चौकशी झाली पाहिजे. कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या सोशल मीडिया, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्र याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती येते आणि मग त्याच्यातून संभ्रम हे तयार होत असतात. एक ऑथेंटिक रिपोर्ट हा आला पाहिजे. त्याची एक अधिकारी, सिनियर लेवलचा अधिकारी किंवा एक असं नेमून त्यांनी त्या संदर्भातली माहिती दिली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या सगळ्या शंका कुशंका, किती जण होते, कोण होते, सीसीटीव्ही, ह्या सगळ्या ह्या आमच्याही सगळ्यांच्या मनामध्ये येतात. कारण म्हणजे अगदी आजही जवळपास आता 18-20 दिवस झाले मन मानायला तयार होत नाही आणि असं वाटतं की म्हणजे आहेत आणि झटकन फोन येईल आणि म्हणतील अरे आदिती ही बाई आपल्याकडे आलेली आणि मार्गीला, म्हणजे असा भास होत 10 वेळा राहत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक स्वतंत्र नेमून त्याची अपडेट दिली पाहिजे. म्हणजे दर 4-5 दिवसांनी किंवा दर आठवड्यातून किंवा जे काय जसं हे येईल त्याचा ऑथेंटिक रिपोर्ट आला पाहिजे. हे तर्कवितर्क काढून आणखीन आपण म्हणजे त्यातून माणूस गमावल्याचा त्रास आहे आणि हा आणखीन मानसिक त्रास. त्याच्यामुळे ही माहिती राज्यभराच्या किंवा देशभराच्या जनतेसमोर आली पाहिजे आणि त्या पद्धतीनं मला वाटतं आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे. सुनेत्रा काकींनी सुद्धा त्या संदर्भातलं पत्र दिलंय. ते ह्या भावनेतूनच दिलं की ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या माहिती येतात ना, तर त्याच्यापेक्षा एक जर सीबीआयची असेल किंवा एक समिती गठीत केली, एक अधिकारी नेमला, त्यांनी त्या ठिकाणी मीडियाला या संदर्भातलं ऑथेंटिक जे रिपोर्ट आहेत ते ब्रीफ करणं आणि त्याच्यातून राज्याच्या जनतेपर्यंत हे पोहोचणं, मला वाटतं या सगळ्या बाबींच्या संदर्भामध्ये राज्य शासन, केंद्र शासन पाऊल नक्कीच उचलतील. आम्हाला खात्री आहे. कारण शेवटी कुठं ना कुठेतरी सगळ्याच गोष्टींमधनं आपण विश्वास उठवून चालवू शकत नसतो. कुठे ना कुठेतरी सगळ्यांनीच म्हणजे अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून आम्ही सगळे असू, घरातले असू, कार्यकर्ते असू, राज्यातील प्रत्येकाला एक त्यांच्या मनामध्ये हळहळ आहे की ही व्यक्ती आपल्यामध्ये आज दादांसारखी नाही. त्याच्यामुळे तपासाला कुठेतरी वेळ होतोय का असं वाटत नाहीये. कारण अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरच अजून समोर आलेली नाही. गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हा काही म्हणजे एका सामान्य व्यक्तीचा अपघात नाहीये. ही राज्याचं 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिथं पद भूषवलं. 35-40 वर्ष ते सभागृहामध्ये आहेत आणि महाराष्ट्राचं एक उमदा नेतृत्व म्हणून आपण त्यांना आयुष्यभर आम्ही म्हणजे 35-40 वर्ष आम्ही त्यांना आपण सगळ्यांनी त्यांना बघितलेलं आहे. त्यामुळे ती काही कुठली सामान्य व्यक्ती नाही. तपास होत असताना सुद्धा त्याचं 10 वेळा व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ती ऑथेंटिक आहे ही कशी आपण माहिती देणार. कारण त्याच्यामध्ये जर अशी कणभर 19-20 जरी चूक झाली तरी आपलं म्हणजे किती त्याच्यामध्ये हे होऊ शकतं. त्यामुळे जे पण असेल ते मर्यादित कालावधीमध्ये झालं पाहिजे, आमची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर जी माहिती ही दिली जाईल ती ऑथेंटिक असली पाहिजे आणि त्याच्यानी प्रत्येकाचा आमच्या कुठं ना कुठं तरी एक म्हणजे ते दुःख त्याच्यातून तर बाहेर पडणार नाही, पण एक चौकशीच्या बाबतीतलं एक मानसिक समाधान तरी आम्हाला त्या बाबतीतला न्याय तरी हा मिळाला पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे रिपोर्ट्स यायला साधारणपणे आपण आत्ता येत नाही, 2 दिवसांनी येत नाही, 15 दिवसांनी येत नाही, ह्याच्यापेक्षा जे पण काही येईल ते ठोस असलं पाहिजे. आणि हे जे आपण बोलतोय आता एअर इंडियाचा अपघात झाला आत्ता कुठे म्हणजे मला वाटतं तो जून महिन्यामध्ये झाला गेल्या वर्षी. आम्ही त्याच्यामध्ये पण आम्ही आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती गमावली आणि 12 जूनला तो अपघात झाला होता. त्याचा आत्ता प्राथमिक अहवाल येत आहेत, पण त्या ह्यानी नाही. याची तर आमची हे कारण राज्याचं एक उमदा नेतृत्व DCM आणि त्यामुळे याच्यामध्ये स्वतंत्र समिती नेमली गेली पाहिजे. त्या संदर्भातली पण भूमिका शासनाने घेतलेली आहे. त्याचबरोबर जेवढ्या इंटरनॅशनल जेवढ्या एजन्सीज आहेत ज्या वेळेला याचा चौकशीचे आदेश आणि राज्य शासनाकडून मला वाटते पहिल्या 24 तासातच मुख्यमंत्री महोदयांनी ती केंद्र शासनाला ती विनंती केली आणि ती करत असताना केंद्र शासनाला हा पूर्ण अधिकार असतो की जेवढ्या इंटरनॅशनल एजन्सीज आहेत ते सुमोटो त्याच्यासाठी स्वतंत्र मागणी करावी लागत नसते. सुमोटो ह्या सगळ्या एजन्सीजना ते घेत असतात सोबत आणि ते त्याचा एक अहवाल तयार करत असतात किंवा चौकशी करत असतात. जितक्या एक्सपर्ट एजन्सीज असतील जगभरातल्या त्या सगळ्याचा वापर करून आमच्यातला हा जो आम्ही एक आमचा म्हणजे एक
एक जीवाभावाची जी व्यक्ती आम्ही गमावलेली आहे त्याच्या चौकशीच्या संदर्भातला न्याय द्यावी ही सगळ्यांची भूमिका आहे। वेगवेगळी पद्धत असेल मांडण्याची, असू शकते, पण त्याच्या मागची भावना ही सगळ्यांची समान आहे आणि त्या भावनेचा आदर कुठे ना कुठेतरी होऊन याची चौकशी ही वेगाने आणि अतिशय बारकाईनं व्हावी आणि सत्य हे सबंध जनतेसमोर यावं। BSR कंपनीवरती मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण त्या कंपनीशी सत्तेत असलेले काही जे वरिष्ठ लोक आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी सगळा पाठिंबा जो आहे तो याला दिला जात असल्याचं रोहित पवारांनी उघडपणे सांगितलेलं आहे। सोबतच त्यांनी राममोहन नायडू जे आहेत, वाहतूक मंत्री जे आहेत, उड्डाण मंत्री जे आहेत, त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी आता त्यांनी नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्याकडे देखील केलेली आहे। तर ह्या सगळ्यावरती काय वाटतं तुम्हाला? नाही, मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं भावना व्यक्त करते आणि त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक टिप्पणी करू इच्छित नाही। शेवटी आमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की चौकशी व्हावी या अपघाताची, सत्यता ही समोर यावी आणि ह्या सगळ्या बाबी करत असताना आज म्हणजे त्याच्या संदर्भातली अपूर्ण माहिती घेऊन त्या संदर्भातली टिप्पणी करणं हे मला तरी चुकीचं वाटतं, कारण शेवटी कोणावरही आरोप प्रत्यारोप करत असताना त्या संदर्भातलं तपशील किंवा माहिती ही जर नसेल तर माझ्यासारख्यांनी तरी त्या संदर्भामध्ये टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही। पण जर या चौकशीच्या अहवालामध्ये, चौकशीच्या दरम्यान, चौकशीच्या अहवालामध्ये जर कुठलीही म्हणजे मग VSR असो आणखीन कोणी असो जर याच्यामध्ये दोषी आढळलं तर त्याला सर्वात कडक हे त्याच्यामध्ये शासन हे झालं पाहिजे, ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका असणार, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। पण यासाठीच ही जी चौकशी आहे ती त्या ठिकाणी गतीने व्हावी आणि त्याच्या संदर्भातली एक स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी जे ह्यामधले अनुभवी आहेत, मग एक्स असो किंवा कार्यरत असो, ही त्यांनी त्या ठिकाणी हे करून त्याची ऑथेंटिक अपडेट आली पाहिजे। नाहीतर रोज वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे कोणी म्हणतं किती जाणारे होते सोबत, कोणी म्हणतं आणखीन एक होते, मग आणखीन कुठं गेले, मग CCTVचं, तर ते जे आहे ते कारण कसं आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ती माहिती मागते। शेवटी आम्हालाही वाटतं की शेवटच्या क्षणी ते ज्या वेळेला फ्लाईटमध्ये बसले, चार्टरमध्ये बसले असतील किंवा तिथं उतरले असतील, त्याच्या आधीचं काय, तर हे सगळे ऍक्च्युअल फुटेजेस यावे, कारण सोशल मीडियावर बरेचसे आपण बघितलं ह्या विमानातली शेवटची इंटरव्ह्यू, त्या विमानातली शेवटची इंटरव्ह्यू आणि ते त्यांच्या म्हणजे रात्रीचं एक फ्लाईट म्हणजे व्हिडिओ दिसत आहेत आणि फ्लाईट सकाळची होती, असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आणि हे सोशल मीडियावर बघायला मिळतात आणि त्याच्यातून आणखीन संभ्रम हा तयार होत असतो। कारण ह्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे त्यांचे शासकीय दौरे असायचे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मीडियाच्या टीम्स असायच्या, प्रत्येक ठिकाणी विमान आणि चॉपर हे असायचं, त्याच्यामुळे कुठला दौरा नेमकी व्हिडिओ शेवटचा आहे, कुठला पहिला आहे, कुठला मध्याचा आहे, असं वेगवेगळं कन्फ्युजन आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या बाबी ह्या होत आहेत। तर त्याच्यापेक्षा जर ऑथेंटिक CCTV फुटेजेस असतील, अगदी देवगिरीमधनं बाहेर पडल्यापासूनचे ते तिथं मुंबईच्या विमानतळावर जाईपर्यंत, बारामतीच्या म्हणजे ते अपघात झाल्याचे हे ऑथेंटिक व्हिडिओ हे त्या चौकशीच्या ह्याच्यामध्ये आले पाहिजेत, म्हणजे त्या संदर्भातली काय आहे, शेवटी सगळे जे आम्ही आहोत ना सगळे आधांतरी याच्यामध्ये आहोत मानसिकतेत, कारण आजही 28 तारखेचा दिवस हा आमच्या आयुष्यामध्ये का आला, आम्ही 27 पर्यंतच थांबलेलो आहोत, त्याच्या पलीकडे आणखीन त्या दिवसाच्या पलीकडे गेलेलोच नाही। कारण ह्या सगळ्या बाबी ज्या वेळेला त्यांचे ते निघतानाचे जेव्हा निघाले असतील सकाळचे ते सगळे ऑथेंटिक फुटेजेस ज्या वेळेला येतील त्यावेळेला कुठे ना कुठेतरी ती सत्यताही बाहेर पडेल आणि मानसिकरित्या मला वाटतं त्या लवकर सबंध जनतेसमोर याव्या। एक शेवटचा प्रश्न घेते। शिवनेरीवरती शिवजयंती साजरी होत असताना सुनेत्रा पवार पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेल्या आणि तिथे भाजपच्या आशा बुचके यांनी वहिनींना धक्का देतानाचा व्हिडिओ समोर येतोय आणि तशा पद्धतीची प्रोटोकॉल असतानाचं अशा पद्धतीचं वागणं हे कितपत योग्य आहे? काय म्हणजे मला कळत नाही काही जणांचं म्हणजे काय, शेवटी आपण तो शासनाचा कार्यक्रम असतो आणि दादांचं तर त्या किल्ल्यावर इतकं प्रेम होतं, म्हणजे मला आठवतंय 10-12 वर्षापूर्वी त्या शिवनेरी किल्ल्याला सर्वात पहिलं म्हणजे तिथं दुरुस्ती असेल
आणि तिथली सगळी स्वच्छता हे असेल ती दादा त्या ठिकाणी पालकमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा हाती घेतलेली होती. आणि तिथे तर त्यावेळेला त्या गड किल्ल्यावर मला आठवतंय, मी हे 10-12 वर्षापूर्वीचं सांगते, जेव्हा मी तिथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गेलेली होती. गड चढल्यानंतर मधल्या ह्याच्यामध्ये त्या सबंध किल्ल्याचा मॅप, त्याचे इंडिकेटर्स, हे आत्ता आपण वेगवेगळ्या किल्ल्यांवर करतो, पण हे 12-13 वर्षापूर्वी पहिल्यांदा दादांनी त्यावेळेला शिवनेरीच्या किल्ल्यावर केलेलं होतं. दरवेळेला शिवजयंतीला पहिली तिथं हे दादांची असायची. आज सुनेत्रा काकींसमोरचा तो प्रसंग आणि आज त्या 19 तारखेच्या कार्यक्रमाला गेल्या. खरं इतकं त्यांच्यासाठीचा तो जड प्रसंग असणार आहे, कारण इतके वर्ष दादा त्या कार्यक्रमाला जात होते आणि त्या आज दादांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. मला वाटते हा एक प्रसंग असेल. आणखीन तिथं कार्यक्रमाच्या ह्याच्या वेळेला अशा 1-2 गोष्टी झाल्या. खरं तर तिथलं स्थानिक प्रशासन असेल, तिथलं गड किल्ल्यांचं प्रशासन असेल, यांनी ह्या संदर्भातल्या दक्षता या घेतल्या पाहिजेत. व्यक्ती म्हणून आपण सुद्धा काही मर्यादाचं हे केलं पाहिजे. आता आम्ही मंत्री आमदार म्हणून सुद्धा ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्यापेक्षा सिनियर मंत्री किंवा असतात, त्यावेळेला काही प्रोटोकॉलचं पालन आम्ही करत असतो. आणि त्या कार्यक्रमाचं असेल, शिवनेरीच्या रायगडाच्या कार्यक्रमाचं असेल, यांचे काही प्रोटोकॉल असतात आणि ते प्रोटोकॉल आपण पाळले पाहिजेत. आणि आपण काही त्या पदाच्या किंवा एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा तो कार्यक्रम, त्याची एक साचा आहे, त्याची एक परंपरा आहे आणि अति उत्साहामध्ये त्या प्रोटोकॉल तोडणं मला वाटतं हे कोणालाही शोभत नसतं. आणि एक महिला म्हणून आज राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी त्या पदावर विराजमान झालेल्या आहेत आणि प्रत्येकाने या गोष्टीचं भान ठेवून आपापले जे राज्य शिष्टाचार आहे ह्याचं कुठं ना कुठं तरी सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आणि अति उत्साहाच्या भरामध्ये हे सगळं म्हणजे काही गोष्टी अशा व्यक्त होण्याच्या सगळ्यांची घाई असते, मला वाटतं ती कुठं ना कुठं तरी आटोक्यात ही आली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.